तर यानंतर थेट विधान परिषदेत जाऊया। आपण सत्कार करतोय, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय? पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं, हे काय बरोबर नाही। आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या, आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना, क्षणांचा, सोनेरी क्षणांचा, एवढंच आमचं म्हणणं आहे। सन्माननीय प्रवीण दरेकर ना, आता महोदय, सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्त आहे, त्याशी आम्ही सहमत आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे, याच्यात काही दुमत असायचं कारण नाही। या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचाही अभिमान आहे, परंतु आमचा पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही, पिजन बॉक्स मध्ये आहे का? पाहिलंय का? नाही, मी पण नाही। सभापती महोदया, माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेता झाला, लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता, आपणही सगळे होतो भाई, परंतु तुम्हाला ती बसच दिसली, तुम्हाला दिसली बस, लाखोचा जनसमुदाय होता आणि एक बस गुजरातची आहे, एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही। आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय, सीएमचा फोटो असणार नाही तर काय? सभापती महोदय, प्रत्येक प्रश्नावर गदारोळ करू नका, त्यांना पूर्ण होऊ दे, चांगला कार्यक्रम विधिमंडळात होतोय, तुम्ही त्यांचा होऊ द्या ना। प्रत्येक गोष्टीत विधान परिषदेत गदारोळ असं तुम्ही का करता? मुख्यमंत्र्यांचा फोटो असला सभापती महोदय, दरेकर पूर्ण करा, फोटो दोन उपमुख्यमंत्री, दरेकर पूर्ण करा, आता काय 100 फोटो, दरेकर पूर्ण करा। त्याच्यामुळे हे पहा, विरोधी पक्ष सगळे सदस्यांना मला सांगायचं, प्रत्येक गोष्टीत गदारोळ करून उत्साहावरती निर्णय टाकताय, बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायच्या ऐवजी राजकारण करत बसायचं, एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे होऊ नका। आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवाय ना, मुख्यमंत्र्यांचा एवढं त्यांनी मोठं मन दाखवलं, आमचा देश झाला गेलेला आहे। मी सांगते, ठीक आहे, निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ, पूर्ण करा। हे पहा, झालं का दरेकर साहेब आपलं? दरेकरांचं झालं का पूर्ण? हे पहा, प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळेला मी आता उभी आहे, तुम्ही खाली बसा। हे पहा, कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो, असं बाहेर चित्र जात आहे आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी, आता खाली झालं, दरेकर तुम्हाला बोलू दिलं, खाली बसा, तुम्ही खाली बसा प्लीज। आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल, एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता सगळे मिळून, आणि तो गदारोळ आता खाली बसून बोलणार का? मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करू, बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातले लोक आनंदात असताना आपण इथे गदारोळ करून गोंधळ घालतोय म्हणून? हा, तुम्ही असं नाही करायचं। नाही, तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत राहा सगळेजण, दोन्ही बाजू ज्या आहेत त्या लक्षात घ्या। हे पहा, काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला, तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं, परंतु लेखी निमंत्रण पिजन हॉलमध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाहीये, कारण असं माझ्याकडे माहिती आहे। एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं, परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते, कारण मी काही विधानसभेत नव्हते तिथे, जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी 11 वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का, जरा 2 मिनिटं हात खाली करा, आधी करा। आता मला कोणी असा हात वर केला की भीती वाटायला लागली, हात खाली करा। त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। विधिमंडळामध्ये टीमचे, तुम्ही जरा शांत बसाल, मौन नको, हात खाली करा, तुम्ही खाली बसा, माझं पूर्ण होऊ द्या। हे पहा, तुम्ही असं बोलून तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय, हा मला प्रश्न वाटतो। थांबा जरा, नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते, निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान 1 मिनिट ऐकून घ्यावं, कोणतरी आपल्याला आधारपूर्वक बोलावतंय, एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे, पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये। तर आज 4 वाजता तुम्हाला सांगते, आज 4 वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे। तो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला, परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये, त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल, परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण
ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम 4थ्या मजल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे, काही हरकत नाही आहे, त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे. आणि दुसरं, आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वादविवाद वाढवू नका. काय नाही, ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे, पहा ज्या वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण, नाही एक मिनिट ऐकून घ्या, नाही हे पहा, ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले, तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का नाही ते बघत होते का? भारताचा तिरंगा सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं. त्यामुळे भारताची शान, सभापतीचा फोटो महत्वाचा नाहीये, त्याच्यात सभापतींचा फोटो महत्वाचा नाहीये, आज जल्लोष होतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं म्हणणं जनतेने आपण जनतेचा नाही, ठीक आहे, तुमचं जे लक्ष आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आता मी बोलते, त्याच्यात परत मतभेद काही व्यक्त करू नका, मी निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि 4 वाजता आपण या सर्वजण आणि शांततामय मार्गाने आपण कुठलीही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आनंद नष्ट होणार नाही, कारण तुम्ही सुद्धा त्याचे आता साक्षीदार आहात या सगळ्या घटनेचे. इतक्या वर्षांनी आपण एवढा मोठा विजय प्राप्त केलेला आहे. तर मी त्या विषय संपवते, पण तरी विरोधी पक्षनेत्यांना त्याच्यामध्ये काही भर घालून अजून तुम्हाला सगळ्यांना गदारोळ करायचा असेल तर करू शकता. बोला, चला महोदय. थोडक्यात. खरं तर सदस्यांनी याविषयी आनंदच व्यक्त केलाय. बसचा विषय आम्ही काढलाच नाही, प्रवीण भाऊ तुम्हीच काढला, आम्ही कोणी बोललोच नव्हतं बसच्या विषयी, कोणीही बोललं नाही बसच्या विषयी. त्यांचा पूर्ण होऊ दे, आम्ही नाही बोललो, त्यांचा पूर्ण होऊ दे, आम्ही बोललोच नाही, हे बोलले, आम्ही नाही बोललो, नितेश राणे बोलले. पण ठीक आहे, पण इथं आपल्या सभागृहात पण विषय काय म्हणणं काय पूर्ण करा, शांतता ठेवा. बाकीच्यांनी झालं का बोलणं तुमचं झालं, आता तुम्ही परत नका हो, तुम्ही नको मिळाले. महोदय, मी आपल्या अनुमतीने बोला दादा. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395(1) ब अन्वये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा सन 2022-23 या वर्षाचा 18वा वार्षिक अहवाल आपल्या समोर मांडतो. महोदय, मी आपल्या अनुमतीने विद्युत अधिनियम 2003च्या कलम 104 अन्वये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा सन 2022-23 या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. थांबा हो शिस्तीने, आता इथे या जागेवरती कोण असते दुसरे साहेब, तर मग काय चाललं असता. चला, अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. चला पुढे मत्स्य व्यवसाय मंत्री. तर T20 विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुंबईमध्ये गुरुवारी जोरदार स्वागत करण्यात आलं. लाखोंच्या संख्येनं मुंबईकर क्रिकेटपटूंचं अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आता क्रिकेटपटूंच्या सत्कारासाठी राजकीय चढाओढ सुद्धा सुरू झाली आहे. क्रिकेटपटूंचं अभिनंदन करणारे पोस्टर महायुतीकडून लावण्यात आले आहेत. त्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे, तर प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय. आता काय त्यांना त्यांचीच टिमकी वाजवायची असेल, ज्या खेळाडूंनी आपल्याला वर्ल्ड कप दिला त्या खेळाडूंचा फोटो जर बॅनरवर लावला जात नसेल आणि टीम इंडियाने जो वर्ल्ड कप जिंकला याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना जर वाटत असेल की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणून त्यांचे फोटो इथं लावले जात असतील, हे हास्यास्पद आहे. क्रेडिट खेळाडूंना दिलं पाहिजे, पोस्टर खेळाडूंचे लावा, पण सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांना स्वतःचीच टिमकी वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय. म्हणून त्यांनी टीम इंडियाचा फोटो न लावता स्वतःचेच फोटो लावले, जसं की काय वर्ल्ड कप यांच्यामुळेच ते जिंकलेले आहेत. भारतीय टीम ही जगज्जेती झाली, त्याचा आनंद लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या. कोणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कोणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत. जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे, पूर्ण देशाला अभिमान आहे की आमची टीम ही जगज्जेती झालेली आहे.
वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याचं त्याच्या सोसायटीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। चेंबूर येथील त्याच्या सोसायटीतील त्यांचे शेजारी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये सूर्यकुमार यादव याचं जोरदार स्वागत केलंय। तर वर्ल्ड कप मधील विजयानंतर रोहित शर्माचं मुंबईत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। प्रभादेवीतील त्याच्या राहत्या घरात पहाटेच्या सुमारास नागरिकांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं। हे स्वागत आणि चाहत्यांचं प्रेम पाहून रोहित शर्मा भारावून गेला।